नमस्कार, सीमा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज मी बनवली आहे अंड्याची चटणी घालून शिमला मिरची फ्राय केलेली आहे ही, आणि एकदम नरम गरम झालेली आहे आणि एकदम सॉफ्ट। तर त्यासाठी मी इथे 4 मीडियम साईजच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यांना धुवून घेते, स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत मी, आणि त्याला कट करून घ्यायचे आहेत मध्ये। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। ही रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि साधी पण आहे, आणि साहित्य पण खूप कमी आहे। सहज कुणी पण बनवू शकतात ही रेसिपी। तर अशा प्रकारे आपण मिरची कट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी मिरच्या कट केलेल्या आहेत। आता तर लगेच आपण चटणी करून घेऊया अंड्याची। इथे मी 4 अंडे घेतलेले आहेत, 3 मीडियम साईजचे कांदे, कोथिंबीर आणि ठेचा मिरचीचा, लसूण आणि मिरची। कांदा मी थोडासा परतून घेते बिना तेल घालता, त्याने काय होतं कांदा लवकर परततो। आता तेल टाकते। कांदा परतून झालेला आहे आपला। आता हळद टाकूया। आता आपण ठेचा टाकतोय त्याच्यामध्ये। ठेचा तुम्ही चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। मीठ चवीनुसार, तुम्हाला जेवढे लागेल तेवढं तुम्ही टाकू शकता। आणि ही चटणी एकदम सुकी बनवायची आपल्याला। जर तुम्हाला याच्यामध्ये वाटत असेल जर तेल कमी पडलं तर तुम्ही टाकू शकता नंतर। 4 अंडे मी टाकलेले आहेत। आता चांगले परतून घेते। बघा किती सोपी रेसिपी आहे ही रेसिपी कोणीही बनवू शकेल, अगदी लहान मूल सुद्धा। आता आपली चटणी तयार होत आहे बघा। आता मी कोथिंबीर टाकते त्याच्यामध्ये। जर तुम्हाला अंड्याची भुर्जी टाकायची नसेल तर तुम्ही पनीरची भुर्जी करून टाकू शकता। ती सुद्धा याच्यामध्ये छान लागेल तुम्हाला, जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर। आता मी गॅस बंद करते। आपली चटणी तयार झालेली आहे। आता लगेच आपण चटणी शिमला मिरचीमध्ये भरून घेऊया, आणि चटणी एकदम दाबून भरायची आपल्याला। का तर ती जेव्हा आपण तळण्यासाठी टाकू तेव्हा ती चटणी बाहेर नाही आली पाहिजे। एकदम दाबून चटणी भरायची आपल्याला ती, कारण तुम्ही आपण थोडी जरी चटणी केली उलट पालट करताना चटणी बाहेर पडू शकते। अशा प्रकारे तुम्ही चटणी भरून घ्यायची, आणि मी हातानेच भरलेली आहे, चमच्याचा यूज नाही केलेला मी। चटणी भरून झाली आहे सगळे। आता मी तळण्यासाठी घेते। इथं तवा वापरलेला आहे, तुम्ही फ्राय पॅन किंवा दुसरं काही यूज करू शकता। कढाईमध्ये सुद्धा ही तळू शकता तुम्ही, कमी तेलामध्ये। जास्त तेलाची गरज लागत नाही याला। आणि मी सगळ्या मिरच्या एकामध्येच टाकलेल्या आहेत, आणि वरती झाकण ठेवायचं याच्यात। झाकण आपण कशामुळे ठेवतो, कारण आतल्या ते पटकन उकडतात, आणि जास्तीत जास्त 5 मिनिटात आपले चटणी घालून शिमला मिरची तयार होते। मध्ये मध्ये आपल्याला अशी उलट पालट करायची आहे, बघू शकता। अजून एकदा मी झाकण ठेवते आणि पुन्हा उलट पालट करते। आता मी झाकण ठेवत नाही त्याच्यावरती। तुम्ही बघू शकता चटणी अजिबात बाहेर आलेली नाहीये माझी।
आणि मिरची पण चांगली तळलेली आहे आपली. आता मी चूक काढून घेते. लगेच आता प्लेटमध्ये मी टाकणार आहे त्याला. तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी करून बघा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल किंवा नाही आवडली तरी तुम्ही कमेंट करून सांगा मला. बघा किती छान दिसते आणि चवीला पण खूप भारी झालेली आहे ही. जर तुम्ही कधी पण आता शिमला मिरची आणली तर तुम्ही ही अशीच शिमला मिरची बनवून खाऊ शकता. इतकी चवीला भन्नाट होते ही. तर आणि अशाच रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओला.